हाकलले तालुका तालुक्याच्या हो बघा बाजूला पंचगंगेच्या तीराला अहो खडकाच्या महाला देव विठ्ठल बिरदेव टाकलं देवान आशान रवलं देवानी निशान पहिल्या सतव योगात देवाला पाणी कोण घालणार देवाची सेवा कोण करणार कोण पडल हो देवास काही केलं या पाहिजेल नारूबा तो हो गावडा मेंढियाचा हा सेवक जेव मेंढी हो माऊलीव त्याचा बघा हो जडला देवाने त्याला बघा हेरला देवानं त्याला बघा हेरला खेऊद लावलं नारोबा गावड्याला नाईला त्यानं सेवा करू लागला भरभरटी लावाला देवानं आशीर्वाद हो दिला मेंढ्यानी हो मेंढक्याला तिचं परंपरा चालली कडोली का हो गावाला एकच मागणं इटू बिरूला सदैव रावी देवा मेंढी मेंढक्याच्या पाठीला कासली मिरदेवाचा बाळू मामाचा भंडारा शोभतो या कपाला वेळ लावू नको डिंबाऱ्या काप मार तुझ्या ढोलाला
ववी सुटल्या जाग्याला नवाला काय झालं माहितीये का पुढल्याच बाजूला विचार झाला पार्वतीने सांगितलेल्या गोष्टी ध्यानात घेतल्या भोळादेव शंकरनीकडे सातारा माडीला गेला आणि सातारा माडीला जाऊन गंगा स्वरावंतीला काही बोलू लागला त्या मग मात्र मला बाईग तू सांगितलेलं मी सगळं ऐकून घेतलं आता मी काय सांगतोय ती तू ऐकाय पाहिजे त्या वेळेला तिला सांगितलं 7 समुद्र 14 दर्याच्या पलीकडे जायचं सूर्याच्या तळाला जायचं कसं 3 पलंगात जायचं आणि 3 पलंगात परत यायचं म्हणून मात्री लागला तर मात्री भोळादेव बोलायला त्या जाग्याला 3 पलंगात जायचं सोनसळे घेऊ आणायचं येताना मातूर भेटायला मातूर सपलगीचं बॉन्ड कोण म्हणतं देव कापसाचं बॉन्ड देव कापसाची बोंड त्या वेळेला आणि घेऊन यायचं ना मातूर त्या गव्हाचं बाबा असणार हाताची जात करायचं त्याचं पीठ पाडायचं आणि पीठ पाडून मात्र त्या टायमाला बाबा लागली होती मात्र बोलायला गंगा सोरावंती लागली होती ऐकायला त्या जाग्याला कधी फळी नाही कण कामाला जायचं मातूर दूध पीठ पाडायचं त्या टायमाला पिठाचा धुवा करायचा होय दूध बी मातूर बिन इंगळाची तावायचं होय आणि मातूर बिन हाताने करंगळीची रवे करायची दूध घुसळण काढायचं त्याचं तूप काढायचं लोणी काढायचं बिन इंगळाचं तूप करायचं तूप करायचं त्या टायमाला आणि मग त्या गव्हाच्या पिठाचा तुपाचा दिवा करायचा आणि तो दिवा मातूर करून असणारा बाबा तो व्हायचा कशाला
कोण म्हणतं सुरव्याला, कोण म्हणतं येल जायला, कोण म्हणतं सुकर चांदणीला. शुक्कर चांदणीला त्या टायमाला पंचानी कुठला असेल ती तिने धरून घ्यायचा आहे. एवढ्यात गंगा स्वरावंतीला मनात आनंद झाला, हात लावला शिराला. आता म्हणली आलेला गोसावी मोकळा परत कसा घालवायचा. एवढं सांगितलेलं तू केलंस तर तुला बाळ मात्र दिन म्हणून मात्र त्या टायमाला देव मात्र वचनाला घावला त्या जागेला. तू जसं सांगितलं तसं मी सांगितलंय. तुझ्या नशिबानं पैदा कर, तुला मुलगा होईल, देव जाणार एवढ्यात. आणि मातूर गोष्ट पटली, मातुरा गंगा सोरावंतीला गोष्ट पटली, आनंद झाला जीवाला त्या टायमाला. गंगा सोरावंती लागली काय करायच्या वेळेला. तुझी मोकळा कसा घालवायचा म्हणून तपावून खाली उतारली. आणि असणार मातूर अंड्याला धान्यात ना बाबा त्या स्वयंपाक खोलीला धान्याच्या खोलीला गेली आणि सूप भरून धान्य घेतलं आणि असणाऱ्या गोसाव्याला वाढलं. त्या टायमाला लागली गंगा सोरावंती काय बोलायला त्या वेळेला. जशी मातूर निघून गोसावी भावा देव शंकराची भिक्षा घेतली. निघुणाला पार्वतीच्या जवळ सांगितलेल्या पदीने मी त्या गंगा सोरावंतीला सगळं सांगितलं त्या वेळेला गंगा सोरावंतीला त्या टायमाला देव मात्र निघून गेला मागल्या बाजूला त्या वेळेला. पार्वती देवीला कैलासाला निघून गेला. मागल्या बाजूला सातावाडीला गंगा सोरावंतीने रात्र क्रमली. त्याच वेळेला झाला जीवाला पण चिंता पडली मनाला त्या जाग्याला. हात लावला शिराला. म्हणजे आता कसं नशीब आपलं पुढे चालतंय आपण बघितलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. दैवगतीला त्या वेळेला आपलं नशीब आपण घडवलं पाहिजे. गोसाव्यानं सांगितल्या गोष्टी पैदा केल्या पाहिजे.
पण कसं करायचं म्हणून तिने काय केलं, रात्र कशी तरी जगलं होती लावून रात्र करमून गेली. रात्री कर्मणी गेले त्या टायमाला सकाळच्या वेळेला कोंबड्याच्या खांदाला पाटे 4 वाजायला गंगा सोरा उंती उठली हिंदीच्या नियमाला. तस्ती पाणी तवला असती पाणी इसरलं तुळजी मातुरा असणारा त्यानं हानी कट्ट्याला ठेवला. आंघोळ सवळं मातुऱ्या गंगा चोरा वंतीनं केला. बोलायाला बघाला गल्या सगळ्याला बघाला गल्या गंगा सोराया वंती नगा गंगा सोराया वंती विचार केला मनाला. आंघोळ सवळं आता पाणी तावलं तसते पाणी मात्र हानी कट्ट्याला ईशान्य त्या वेळेला आणि मकान केलं गंगा सोरावाने अंगूळ सवळं केलं त्या जाग्याला. आंघोळ सवळं गेलो पिवळा पतांबर नेसले दागिनं घातलं आणि घातल्याला दागिनं मातुर असणार. ताज्या पाण्याचं मातुर काय केलं त्याच वेळेला ताज्या पाण्याचं मात्र हाताला घेतलं देव देवारा पुजला. देव देवाला पुजला, हळद कुक्कू लावलं, तुळशी बिरधावला पाणी घातलं, हळद कुक्कीचा मान दिला. त्या मग मात्र नाही मला नितीच्या नियमाला निघून गेली मात्र 7व्या तालाला त्या वेळेला. सातव्या तालाला वरच्या दामोदरीला गंगा स्वरावंतीनं बाबा कुरळ्याच्या समातुर वाळवायला लागली होती. वरल्या दामोदरीला कवळ्या उन्हाला पाठ लावली आणि दुनिया लागली होती निहाळायला. गंगा सोरावंती मात्र त्या टायमाला जगदुया लागली न्यायला मनाला विचार लागल्या करायला. लागली निहाळायला, लागली निहाळायला. विचार केला होता मनाला. गंगा स्वरावंतीने सगळी तयारी करून बाबा कुरळक्यास कवळ होणारा पाठ लावली. दुर्गा लागली वन लागली निहाळायला. वन लागली न्यायाला त्या टायमाला गंगा सोरावंती दिनदार कुठं गेली माहितीये का त्या जाग्याला. जसे म्हणले तिला काय नजरा पडला त्याच वेळेला. त्या मग मात्र टायमाला वनाच्या ठायाला अटंग्या रानाला वन गायचा आखूर मात्र तिच्या नजरेला पडला. 350 वन गायचा आखूर पाहिला. घागरी सारख्या गोजड्या, सुपारी सारख्या थांबवा. त्या मग मात्र टायमाला डोंगरासारखा ठीक मात्र गदल्याला गंगा सोरावंतीने पाहिला. त्या टायमाला गंगा सोरावंती विचार करती आईची सेवा काय आणि गायची सेवा काय हो, नाही. नाही. 11 पशी गेल्यानंतर विचार मनात केला तिनं. त्या मग मात्र टायमाला गंगा सोरावंती लागली विचार करायला उपकार काहीतरी केला पाहिजे या वेळेला. तेव्हा म्हणली म्हणून झारी तांब्याचा भरला, हळदी कुकवान मातूर करंड घेतला आणि गंगा सोरावंती वरल्या दामोदर खाली उतारली. त्या एवढ्या टाईमात वाटेगा वाटेगा लागली चालायला.